जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. काय ग काय म्हणते नैना? काय चाललंय हे सगळं? तू नैनाला भेटायला जातेस म्हणून घरातनं बाहेर पडली आणि नैना तुला भेटायला इथे आली होती. नक्की कुठे गेली होतीस? काय प्रॉब्लेम झाला होता? ऍक्च्युली झालंय असं की मी एका कामानिमित्त ना घराबाहेर पडलो होतो, पण मला असं फील होतंय की मी घरी नसताना कोणीतरी घरी येऊन गेलंय. काय करावं? लँडलॉर्डला फोन करावा का पोलीस कंप्लेंट करावी? तू जिथे राहतोस त्या आजूबाजूच्या रस्त्यावर किंवा तुझ्या बिल्डिंगला सीसीटीव्ही कॅमेरे असतीलच. तू त्या सीसीटीव्हीचं फुटेज चेक कर. त्यातनं तुला नक्की कळेल की तुझ्या घरी नक्की कोण येऊन गेलं होतं. तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? चिली लव्ह कम अरेंज. त्यांचे पॅरेंट्स कुठे असतात? मीनाक्षी अनाथ आहे आणि आता आम्हीच तिचं कुटुंब. बायको, तू आधी बी अनाथच होतीस आणि यापुढे बी अनाथच राहणार आहे. एक एक करत तुझ्या अख्ख्या फॅमिलीला नाही दानाला लावलं तर आपलं बी नाव विक्रम नाही. बायको, तू या फोटो मध्ये लयच रोमॅन्टिक दिसतीये ग. तुझ्या या रोमॅन्टिक आठवणीत आपण नाही असं होऊच शकत नाही. इथं आपण असणार तुझ्या सोबत. मीनाक्षी, हे तुझं गिफ्ट. आपल्या पहिल्या भेटीची आठवण. बायको, तुझं हेच स्वप्न होतं ना, पण तुला एवढ्या सहजासहजी आपण ती सुख मिळू देणार नाही. उद्या आपण तुला पहिला रंग लावणार, तुझा पहिला नवरा या नात्यानं. अभि, तुम्ही म्हणाला होतात ना सगळ्यात आधी तुम्ही मला रंग लावणार. मी रंग तर लावणार आहे, पण जोपर्यंत मी तुला रंग लावत नाही तोपर्यंत तू कुणाकडूनही रंग लावून घ्यायचा नाहीयेस. तुझं माझ्यावर प्रेम असेल तर तुला हे करावंच लागेल. बायको, स्वतःसाठी तर तू नवरा शोधलासच, आपल्यासाठी बी बायको तू शोधली. आज आपण हीच गोष्ट समद्यांना सांगणार आहे, पण त्याआधी तुझ्यासाठी आणलेलं गिफ्ट नाही बघायचं का? बायको, आपण तुला आपल्या बरोबर न्यायला आलोय. आपण घराच्या बाहेरच उभा आहे. ऍक्च्युली मी एवढ्या रात्री आलो. माझ्या आणि तुमच्या आयुष्यातली एक महत्वाची गोष्ट आहे, ती तुमच्याकडे आहे, जी माझी आहे. बायको, आय एम रेडी फॉर युअर वेलकम. बायको, आपण तुला वळायला विसरलो असलो तरी तुझा गृहप्रवेश विसरलो नाही. लक्ष्मीच्या पावलात ये, तुझ्या नवऱ्याच्या अख्ख्या खानदानाला तुडवत.
तुझी ननंद स्वाहा आपल्यासाठी लई इडी झाली. दिसाय हाय देखणी कामाला हेकणी. पण आमच्याबद्दल काय म्हणायचं तुला? वेलकम माय डिअर फ्रेंड स्वाहा. तू माझा कॉल का रिसीव्ह करत नव्हतास? मेसेजला पण रिप्लाय नाही दिलास. त्याच्यात तू एकटा राहतोस म्हणून काळजी वाटते, त्यातून कॉल रिसीव्ह नाही केलास तर अजून काळजी वाटते. अगं मी बिझनेसची फाईल बनवण्यात मग्न होतो, सो फोनकडे लक्षच गेलं नाही. तू पुन्हा असा हलगर्जीपणा केलेला मला अजिबात चालणार नाही हं तेजस. सॉरी. हा सगळा काय प्रकार आहे तेजस? अगं कार्पेटचं माप घेण्यासाठी केलं होतं. बरं तू काय घेणार, ज्यूस का कॉफी? कॉफी मी माझ्या हाताने बनवली. मग कॉफी चालेल. बस हे आलं. तू पण ना वहिनी, नको त्या लोकांवरती जास्त विश्वास ठेवतेस. मी म्हंटल होतं ना ती काही लवकर येणार नाही. शेवटी काय झालं, मी म्हटलेलंच खरं ठरलं ना. काय झालं आत्याई? कसले वाद सुरू आहेत? काही नाही रे बाबा, तुझी बायको भाजी आणायला गेलीये ना. हा मग काय झालं? नाही झालं काही नाहीये. 2 तास झालेत, पत्ता नाहीये अजून. तू मला सगळं काही सांगणार असा शब्द दिला होता, आठवत आहे ना? सांग, तुला जे काही सांगायचंय ते अगदी निसंकोचपणे सांग. ते 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 जे मला सांगायचंय ते. हा बोल ना. तू आणि तुझे वडील युसलेस आहात दोघं. यात बाबांचा काय संबंध आहे? इररेस्पॉन्सिबल माणूस कसा असतो ना, त्याचं जिवंत उदाहरण आहे तुझे वडील. हा राजवीर बोला. शाळेतच आहात अजून? गणेश नगरला आले. राजवीर ऐका ना, मी तुम्हाला सगळं नंतर सांगते. आता जरा गडबडीत आहे. हा मी तुम्हाला करते नंतर कॉल. बाय. इथे येणारे असे कितीतरी सामान्य मुलं असतात आणि ते इथे आल्यावर सामान्यच राहतात, कारण त्यांना तो आधार मिळत नाही. आणि इथून जे पुढे जातात ना, ते सामान्य न राहता स्टार होतात. रेवती, तू कितीही पटवायचा प्रयत्न केलास ना, तरी हा विचार मला नाही पटणार.
गेली 10-12 दिवस झाले मी इथे येतोय. या बंगल्याचा तपास केला, त्याची नीट झडती घेतली, पण मला अजूनही असं वाटतंय की काहीतरी माझ्याकडून सुटतंय, काहीतरी निसटतंय. माझ्या 20 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये अशी केस मी पहिल्यांदाच बघतोय. म्हणून पुन्हा एकदा मला हा बंगला तपासायचा. प्रत्येक गोष्टीचा संबंध या बंगल्याशीच का? मी मोठी बहीण आहे तुझी. तुला कधी काही माझ्याबरोबर शेअर करावं असं वाटलं, फ्रँकली काही बोलावं असं वाटलं, प्लीज बोल. मधुरा, आत्ताच वेळ आहे, नंतर खूप उशीर होईल. मला सांग, हा निर्णय घेण्यासाठी कोणी जबरदस्ती करत नाहीये ना तुझ्यावर?